हंगाम 2025-26 मधील सुधारित पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेले 13,312 पीक विमाधारक शेतकरी यांना नुकसान झालेल्या पिकाचा विमा देण्यात यावा याबद्दल तालुका तक्रार निवारण समिती मार्फत बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला पीक विमाधारक शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये 13,312 शेतकऱ्यांनी 1,12,15,071 रुपये या ठिकाणी स्वहिस्सा दिला आणि केंद्र आणि राज्य यांचा हिस्सा धरून या ठिकाणी 79,27,79,526 रुपये या ठिकाणी विमा कंपनीला जमा झाले आहे। परंतु हा विमा उंबरठा उत्पादन आणि तांत्रिक या दोन पद्धतीने द्यायचा म्हणून उंबरठा उत्पन्नामध्ये वणी तालुका आला, परंतु तांत्रिक सॅटेलाइट नुसार जे काही माहिती घेतली आहे त्यामध्ये विमा आलेला नाही, म्हणजे हा तालुका आला नाही, म्हणून शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही। याबद्दल आम्ही या बैठकीत चर्चा केली। याबद्दल तालुका प्रतिनिधी, AIC कंपनी, जिल्हा प्रतिनिधी आणि विभागीय प्रतिनिधी या ॲग्रिकल्चर इन्शुरन्स इंडियाच्या विमा कंपनीबाबत आम्ही बोललो असता त्यांनी मात्र या ठिकाणी उडवाउडीची उत्तर दिली। त्यांच्याकडे तांत्रिक डाटा कुठलाही उपलब्ध नाही, म्हणून वणी तालुक्यामध्ये यामध्ये वर्धा, पैनगंगा, निरगुडा, विदर्भ या नदीमध्ये जे महापूर आलेत, अतिवृष्टी झाली, यामध्ये मोठं नुकसान झाले असताना नुकसान भेटत नसेल तर या तांत्रिक डाटा कोणत्या पद्धतीने काढला याबाबत आज खुलासा नाही झाला। लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे, संताप आहे। याबद्दल आम्ही जिल्हा स्तरावर जिल्हा तक्रार निवारण समितीकडे तक्रार करणार आहे। तिथे जर निकाल नाही लागला तर या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्या हक्काच्या विम्यासाठी आम्ही भविष्यात कोर्टात पण जाऊ। यामध्ये तालुका तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आणि तालुका तक्रार निवारण समिती सचिव, तालुका कृषी अधिकारी यांनी उंबरठा उत्पन्नाच्या संदर्भात जे मागील 7 वर्षामध्ये सर्वोत्तम 5 वर्ष यामध्ये आपला तालुका या ठिकाणी येत आहे, परंतु तांत्रिक डाटा या ठिकाणी उपलब्ध झाला नाही आणि तांत्रिक डाट्यामध्ये आपलं उत्पन्न नुकसानीत आलं आहे असं दिसत नाही, अशी माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली आहे। परंतु आम्ही आजच्या तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे पाठपुरावा करू, आपल्याला मदत करू असं त्यांनी सांगितलं आहे। ते तालुका स्तर म्हणजे शेवटचा टप्पा आहे, परंतु आम्ही तालुका, जिल्हा आणि विभाग या स्तरावर जाऊन शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी मात्र प्रयत्न करू।